दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीचा मुद्दा पावसाळी अधिवेशनात पुन्हा एकदा गाजला. काँग्रेसचे आमदार तथा माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी विधान परिषदेत हा विषय उपस्थित करत राज्य सरकारला थेट सवाल केला. निवडणुका झाल्या, आता लोकनेते दिबा पाटील तुम्हाला नकोत का? विधान परिषदेत बोलताना भाई जगताप यांनी नवी मुंबई विमानतळाच्या कामातील त्रुटींसह नामकरणाचा प्रलंबित प्रश्न उपस्थित केला. भूमिपुत्रांच्या अस्मितेशी निगडीत असलेल्या या मागणीकडे सरकारने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. पनवेलमध्ये झालेल्या भूमिपुत्रांच्या आंदोलनाची दखल घेत भाई जगताप यांनी दिबा पाटील यांच्या नावासाठी सुरू असलेल्या लढ्याला जाहीर पाठिंबा दिला. विमानतळाचे नामकरण तातडीने पूर्ण करून भूमिपुत्रांच्या भावना आणि त्यांच्या दीर्घकालीन मागणीचा सन्मान करावा अशी मागणी त्यांनी सभागृहात केली. महत्त्वाचा आणि राज्याच्या दृष्टीने, नवी मुंबईच्या दृष्टीने आणि एक चळवळीतनं उभं राहिलेलं एक मोठं नेतृत्व आज तिथे आंदोलनसुद्धा चालू आहे. सरकारने त्याला परमिशन दिली नाही, परवानगी नाकारली तरी दिबांचं नाव देण्याचं आज आंदोलन लोकांना घरातनं उचलायला सुरुवात केली काल रात्रीपासून. म्हणजे ज्यांनी आयुष्य वेचलं त्या मातीसाठी, त्या ह्याच्यासाठी, त्यांची अवस्था आज अशी आहे. दादा, राजकारणासाठी त्यांचं नाव हवं होतं आणि आता मात्र राजकारण झालं, आता त्यांचं नाव नको अशा पद्धतीचं. म्हणजे आम्ही समजू शकतो काही सरकारला काही अपरिहार्यता असते, अशी कसली अपरिहार्यता आली. आणि म्हणून ह्या विमानतळाला दिबा हो अदानी भाऊ सगळीकडे असं आपल्या सगळ्यांना भोवणार आहे. लक्षात ठेवा, आपण हे जागा जरी बदलल्या ना तरी भोगायला सगळ्यांनाच लागणार आहे. महाराष्ट्राला भोगायला लागणार आहे, छत्रपतींच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या या भूमीला भोगायला लागणार आहे. एवढं मात्र लक्षात ठेवा. आमची तयारी आहे, कसलीही आमची तयारी आहे. परंतु ह्या अशा पद्धतीने जर 218 मी तो प्रयत्न करतो आपल्याला सांगण्याचा की ह्या असल्या विषयांवर चर्चा नको का व्हायला. सभापती महोदय, आपल्या सभागृहामध्ये जर ह्याची चर्चा होत नसेल तर ती कुठे होणार सांगा बघू. सगळ्यात महत्वाचं, आज त्या एअरपोर्टचं नाव देण्यासाठी, दिबांचं नाव देण्यासाठी त्या तिथल्या सगळ्या नुसतं रायगड नव्हे, अख्खा महाराष्ट्र भावनिक आहे हा विषय आमचा, तुमचा नाही आमचा. काल रात्री नोटीसी दिल्या गेल्या, त्यांनी परमिशन मागितली तिथे आंदोलन करण्याची आणि अनेक वेळा आंदोलनं झालेत ना या बाबतीमध्ये नामांतरासाठी. त्या सगळ्या नेत्यांना घरातनं उचललं काल रात्री 1 वाजता 2 वाजता. आणि आज तिथे अशी परिस्थिती, आणि खासदार आहेत, त्याचं नेतृत्व खासदार करतात आहेत, बाळामामा त्याचं नेतृत्व करतात आहेत, तिथे खासदार नेतृत्व करतात. म्हणजे असंही नाही. आणि म्हणून ज्या वेळेला निवडणुका होत्या, ज्या वेळेला तुम्हाला दिबांचं नाव वापरायचं होतं, त्या वेळेला तुम्ही त्यांचं नाव वापरून घेतलं. निवडणुका तुमच्या निघाल्या, आता दिबा तुम्हाला नकोत. आणि म्हणून या बाबतीमध्ये सरकारचा थेट संबंध या सगळ्या गोष्टींशी आहे. आणि म्हणून आजचं पूर्ण कामकाज हे बाजूला ठेवून या बाबतीमध्ये चर्चा ह्या सदनामध्ये घडून आणली पाहिजे आणि ती घडून आणाल अशी अपेक्षा आहे तुमच्याकडनं आमची. कारण हा प्रश्न फक्त कुठल्याही विशिष्ट याच्याशी संबंधित नाही, पक्षाशी संबंधित नाही, बाकी कसल्याशी संबंधित नाही. ह्या महाराष्ट्रातल्या ज्यांनी चळवळीमध्ये हे करून, चळवळी उभी करून लोकांचे प्रश्न सोडवल्या अशा व्यक्तीच्या नामांतराच्या बाबतीमध्ये आहे. म्हणून याची या सदनामध्ये चर्चा व्हावी आणि त्यासाठी सगळं कामकाज बाजूला ठेवून आपण ही चर्चा घडून आणावी. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.